नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यांना परिचित अशी फाटी म्हणजे किनी मैदानाची फाटी आणि या फाटीवर मैदान होतं आहे. तर ते मैदान किती तारखेला होणार आहे आणि कसं नियोजन आहे, कशी बक्षीस आहेत, याचा संपूर्ण आढावा आपण आज घेणार आहोत. तर आयोजक आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तर मला पहिल्यांदा सांगा की हे मैदान किती तारखेला होतं आहे? हे मैदान बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 ह्या तारखेला होणार आहे. कशानिमित्त मैदान भरवलं जातं? मैदान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मैदान होणार आहे. मैदान कसं असणार आहे? आदत, दुसा, ओपन? मैदान हे आदत बैल व दुसा बैल होणार आहे. आदत आणि दुसा. दुसा. तर या मैदानाचे बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक HF डिलक्स बाईक, द्वितीय 41, बरं. 3 नंबरला 31, 4 नंबरला 21, 5 नंबरला 15, 6 नंबरला 13, 7 नंबरला 11 आणि 8 नंबरला 7. क्वार्टर फायनलचं बक्षीस असतील का? हो, क्वार्टर फायनलला 2100 रुपये व ढाल आणि सेमीला 3 नंबरला गाडी जी उतरणार आहे त्या गाडीला आपण संपूर्ण पोशाख देणार आहे. तर मित्रांनो, मागे पण एक या ठिकाणी मैदान झालेलं आणि आयोजक हेच होते. तर मला सांगा की मागच्या वेळेचा रिस्पॉन्स कसा भेटला? मागच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदाच नियोजन केलेलं संपूर्ण? आपण मागच्या वेळेस पहिल्यांदाच मैदान घेतलेलं. पहिलवान ब्रह्मादादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मैदान घेतलेलं. तर आपल्याला चांगला छकडा मालकांचा प्रतिसाद भेटलेला. 500 गाडीची नोंद झालेली. त्या मैदानावरून मैदान ते एवढं रितसर झालेलं की त्या मैदानाच्या ह्याच्यावरून हे मैदान पण रितसर करणार आपण आणि चांगला प्रतिसाद भेटेल गाडा मालकांचा हीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, बक्षिसाचं स्वरूप वगैरे सगळं ऐकलं. आता आपण फाटी संदर्भात माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शंकर ज्ञानदेव सुतार की नाही. तर मला सांगा की सगळ्यांना परिचित अशी ही फाटी आहे, या फाटीबद्दल काय सांगा? फाटी अतिशय चांगले, थोडाफार असा चढ आहे. 15 फूट असे फाटीचं अंतर आहे. 800 फूट लांबी आहे. पुढं राहण्यासाठी, उभं राहण्यासाठी बैलांना चांगली जागा आहे. अजिबात बैलांना त्रास होण्याचा काही विषय नाही. खाली सुटाय म्हटलं तरी एक 10 फेर उभं राहू शकते ती खाली. फाटीचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की सुटल्यापासून शेवटपर्यंत एका दोरीत फाटे, वाकडी तिकडी नाही, काय नाही. आम्ही माणसं लावून दगडी ही उचलून फाटी व्यवस्थित केलेली. किनी गावात किंवा आसपासच्या सगळ्या गावामध्ये चर्चा आहे की मैदान तुम्ही घेतलं, अतिशय चांगलं घेतलं, निकाल व्यवस्थित दिला, बक्षीस व्यवस्थित दिलं. बक्षीस दिल्यानंतर आमच्या कमिटींनी बक्षीस मिळालं का ही त्यांची चौकशी बी केली. ज्यांना बक्षीस दिलाय चौकशी केली. बक्षिसात एकही रुपये कमी नाही, कुठं पार्सलिटी नाही, काय नाही. मैदान हे आम्ही अतिशय चांगलं, उत्कृष्ट आणि उत्तम रीतीने घेतो. एका ठिकाणी सुट्टीला किती गाड्या उभे राहू शकतात? एक 10-15 फेरं म्हटलं तर राहू शकते ती. आणि किती सुटणार आहे त्या मैदानात? एक 7 किंवा 8 गाड्या सुटणार एका फेऱ्याला. म्हणजे ज्या 2 फाट्या असतील त्या मोक्या राहणार कडच्या दोन्ही फाट्या सीमेला सहित मोकळ्या राहतात. गटात तर राहतात, सीमेला मोकळ्या राहतात. तर फाटी संदर्भात आपण माहिती घेतली. आता जो निकाल असणार आहे म्हणजेच लॉबी टचचा नियम असणार आहे, तो कसा असणार आहे? मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे. गाडीने जर अख्खं तास ओलांडलं फाटी तर ती गाडी बाद दिली जाणार आहे आणि तासात नुसतं गेली तर ती काय बाद दिली जाणार नाही. आणि निकालाव जो अवयव पुढे असेल त्याच्यावरती आपण निकाल द्यायला जाणार आहे. आता हे झालं. तर आता ह्याच्यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजेच नोंदणी कधीपासून सुरू होते? नोंदणी ही 1 तारखेपासून 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी आहे. आणि आदल्या दिवशी लॉट निघणार? हां, आदल्या दिवशी आपण लॉट काढणार आहे. तर मित्रांनो, आदल्या दिवशी लॉट निघते आणि मैदान होतं आहे 4 फेब्रुवारीला. 4 फेब्रुवारीला या मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण नियोजन आपण ऐकलं. तर बैलगाडी मालक चालक असतील त्यांच्यासाठी तुमचं काय आव्हान असेल? बैलगाडी मालक चालक व शौकीनांना माझं एकच आव्हान असेल, सर्वांनी मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी व चांगल्या प्रतिसादाने उपस्थित राहावं. जे समालोचक असणार आहेत, जे झेंडापंच असणार आहेत, त्यांचं नियोजन कसं आहे आणि कोण कोण आहे? समालोचक हे श्रीमंत निकम जाम आणि झेंडापंच प्रवीण फौजी आगापूर आणि सुनील मुळीकवाडी हे आहेत. तर दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि तुम्हाला या मैदानाबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.